खूप हटके एक लेटेस्ट कलेक्शनमधलं आमचं मंगळसूत्र घेऊन आलो आहे आम्ही. रेश्माबरोबर मालिका केल्या आहेत. रेश्मा खूप छान मैत्रीण आहे. खूप मनात येतं की आज दांडी मारावी का, आज शूटला जायलाच नको, इतका पाऊस आहे. आगाव आणि अति आगावची जोडी लोकांना खूप आवडते. आमची लुटूपुटीची भांडणं तुम्ही एन्जॉय करताय. कोइन्सिडन्स म्हणा किंवा काय, पण तोही एका मालिकेत आला, त्याच वेळेला मी एक मालिका करते, त्यामुळे वी आर हॅपी. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. आज मी आली आहे घरोघरी मातीची चुली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे एक वेगळीच जोडी, जी खरं तर या सेटवर असणं अपेक्षित नाही आहे, पण एक वेगळा ट्रॅक आहे, त्यामुळे अद्वैत आणि कला आहेत. सो कसे आहात आणि कसं सुरू या मालिकेच्या सेटवर शूटिंग? खूप छान वाटतंय. हाय, नमस्कार. आय होप सगळे पाऊस एन्जॉय करतायत, तसं आम्ही इथे पाऊस एन्जॉय करतोय. छान. आज घरोघरी मातीच्या चुलीमुळे आमची खूप जणांची भेट झाली, खूप जुने मित्र मैत्रिणी आणि सगळे सहकलाकार पण, त्यामुळे छान वाटतंय. अद्वैत, तू काय सांगू? मला मुळातच वातावरण असं आहे ना की शूटच एन्जॉयबल झालेलं आहे आणि त्यात घरोघरीच्या सेटवर आलो, त्यामुळे सविताताई भेटल्या. सविताताईंबरोबर 2.25 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना मिस करत होतो. प्रमोद पवार यांच्याबरोबर पण एक मालिका केली, त्यांची भेट झाली नाही अनफॉर्च्युनेटली. पण रेश्माबरोबर मालिका केल्या आहेत. रेश्मा खूप छान मैत्रीण आहे, त्यामुळे धमाल, मस्ती आणि खूप छान जेवण. अगदीच बरं. बाहेर खूप छान पाऊस सुरू आहे. पावसाळा तुम्हाला किती आवडतो? खूप आवडतो. मेमरीज आहेत का? म्हणजे अर्थात पाऊस हा सगळ्यांचाच खास आहे आणि पहिला पाऊस सगळ्यांचाच खूप म्हणजे जवळचा असतो, खूप पर्सनल असतो आणि त्याच्यासाठी प्रियकर किंवा प्रियसी पाहिजेच असं नाही. आपल्या बालपणीच्याही आठवणी असतात, आपल्या आईवडिलांबरोबरच्या आठवणी असतात. असं म्हणजे बरंच आहे. म्हणजे छान आहे. पाऊस इज लव्हेबल इन इटसेल्फ. पाऊसच प्रेयसी किंवा प्रियकर असू शकतो, असं म्हणू शकतो. लहानपणी पाऊस आला म्हणून दांडी मारायचं कारण मिळालं शाळेत. खूप 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 असं म्हणजे आज पण वाटत होतं असं, पण नाही करता येत आम्हाला, आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये. पण खूप मनात येतं की आज दांडी मारावी का, आज शूटला जायलाच नको, इतका पाऊस आहे. अगदीच. पण मी ना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे प्रोमोज बघत असते आणि खूप छान असतात, खूप फनी एंटरटेनिंग असतात. स्पेशली तुम्हा दोघांचा बॉन्ड काहीतरी सुरूच असतं तुमच्यामध्ये. सो ते सुरूच ठेवा. पण आता इथे रणदिवेंच्या घरी आलेले आहात आणि मंगळसूत्र वगैरे घेऊन येणारे आहे. सो चांदेकर काय स्पेशल घेऊन येणार आहे, त्यामध्ये काय वेगळं असणार आहे? खूप हटके एक लेटेस्ट कलेक्शनमधलं आमचं मंगळसूत्र घेऊन आलो आहे आम्ही. ते काय आहे, त्याचं युनिकनेस काय आहे, तो तुम्ही एपिसोडमध्येच बघा. म्हणजे आत्ताच सांगून ती मजा घालवणार नाही तुमची, पण खूप इन एपिसोड तर ती मज्जा जी काय आहे ती तुम्हाला घरोघरी मातीच्या चुलीच्या त्या भागातच बघायला मिळेल. अगदीच. पण या व्यतिरिक्त तुमच्यामुळे काही ट्विस्ट येणार आहे का, किंवा अजून काही वेगळं होणार आहे का? मला तरी माहिती नाही अजून. आता शूटिंग सुरू होत आहे, त्यामुळे कदाचित आम्हाला सांगतील ते काय ट्विस्ट आहे. काहीतरी असेल, पण ऐश्वर्याचं वगैरे काही ना काहीतरी असेल असं मला वाटतं. नाही, पण असा अंदाज येतोय की काहीतरी असेल. आता आलोय तर काहीतरी व्हायला पाहिजे. अद्वैत म्हणायला म्हटल्यावर असणारच. पण ईशा, मला तुला विचारायचं आहे, नुकताच ऋषी सुद्धा आलाय स्टारच्याच एका मालिकेत. तर कमेंट्समध्ये जर तू बघितलं असेल तर असं म्हणतात की तू चुकीच्या मालिकेत गेले, तर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत जायला होतं. सो तुमचं काही डिस्कशन झालं का याबद्दल? खरं तर नाही, पण म्हणजे आम्ही दोघंही पहिल्यांदाच दुसऱ्यांदा एका चॅनलवर काम करतोय आणि कोइन्सिडन्स म्हणा किंवा काय, पण तोही एका मालिकेत आला, त्याच वेळेला मी एक मालिका करते, त्यामुळे वी आर हॅपी. आणि ओव्हरऑल स्टार प्रवाह हॅज बीन व्हेरी वॉर्म अँड वेलकमिंग, सो वी आर ग्लॅड. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल, तुमच्याही मालिकेत काय होणार आहे आणि याही मालिकेत काय होणार? त्यासाठी आमची मालिका बघायला लागते. तुम्हाला तर माहितीच आहे. आणि जितका प्रतिसाद मिळतोय सोशल मीडियावरून, त्यावरून हे लक्षात येतं की लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आणि विशेषतः आगाव आणि अति आगावची जोडी लोकांना खूप आवडते. आमची लुटूपुटीची भांडणं तुम्ही एन्जॉय करताय, त्यामुळे असंच प्रेम देत राहा. इथून पुढे सुद्धा आम्ही खूप एंटरटेनिंग एपिसोड्स करणार आहोत, त्यामुळे स्टे ट्यून्ड. नाही, खरंच खूप एंटरटेनिंग असतात आणि ते सुरूच ठेवा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.